नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, यस कॅप राऊंड 1चे तुमचे अलॉटमेंट जाहीर झालेले आहे. आता अलॉटमेंट जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला समजलं असेल कोणत्या प्रकारची कॉलेज आपल्याला अलॉट झाली आहे किंवा कोणती कॉलेज आपल्याला अलॉट झाली आहे आणि त्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचे आहे का नाही. यामध्ये आपण बघणार आहोत नॉट फ्रीज, बेटरमेंट या ऑप्शन काय असतात, कशाप्रकारे आपण त्या ऑप्शनला फॉलो केले पाहिजे, कोणती प्रोसेस आपण नेक्स्ट स्टेपला फॉलो केली पाहिजे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट कॅप राऊंड ट्राय करता येईल. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना कोणतीही कॉलेज अलॉट झालेली नाही तर त्या विद्यार्थ्यांनी नेक्स्ट कॅप राऊंड कशाप्रकारे ट्राय करायचा किंवा त्याच्या पहिले त्यांनासुद्धा सीट ॲक्सेप्टन्स करणे महत्त्वाचे आहे का, या सर्व प्रश्नांवर उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे. कशाप्रकारे आपण फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट ट्राय करायचे आहे किंवा जे आहे तुमची पुढची प्रोसेस अलॉटमेंट नंतरची कशाप्रकारे फॉलो करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, जसेही तुम्ही लॉग इन करणार आहात अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर येणार आहात. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना जर का 1 नंबरचा प्रेफरन्स लागलेला असेल तर 1 नंबरच्या प्रेफरन्सला जी कॉलेज आहे ती तुमची ऑटो फ्रीज होणार आहे. ऑटो फ्रीज होणार आहे म्हणजे काय, तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घेणे कंपल्सरी आहे. तर तुम्ही डायरेक्टली अलॉटमेंट लेटरची प्रिंट घेऊन डायरेक्टली तुम्ही तुमच्या जी आहे कॉलेजला ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशनची प्रोसेस करून ॲडमिशन फॉलो करायचे आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या अलॉटमेंट लेटर लागल्याच्या नंतरची प्रोसेस काय असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटतील. एक ऑटो फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज आपण त्याला म्हणतो, किंवा फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट. मित्रांनो, आता नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट हे कशाप्रकारे करायचे लाईव्ह प्रोसेस आपण बघणारच आहोत. पहिल्यांदा आपण समजून घेऊयात नॉट फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला एखादी कॉलेज लागलेली असेल अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, म्हणजे तुम्हाला 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 35 नंबर कुठल्याही प्रकारची कॉलेज जर का तुम्हाला लागली असेल तर ती कॉलेज तुम्हाला नको हवी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही कॉलेज आपली सेफ राहिली पाहिजे, म्हणजे आपण जी कॉलेज आपल्याला अलॉट झाली आहे ती आपली सेफ राहिली पाहिजे आणि आपल्याला पुढच्या कॅप राऊंड ट्राय करायचा आहे, त्या कॅप राऊंडमध्ये आपल्याला आणखीन बेटर कॉलेज भेटू शकते. अशा प्रकारे तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज अशा प्रकारचे ऑप्शन करून तुम्ही त्या ठिकाणी जे आहे नेक्स्ट कॅप राऊंडसाठी ट्राय करू शकतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर का बेटरमेंट केलं तर तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंडला सुद्धा जी आहे एखादी कॉलेज लागली नाही तर तुमची जी पहिली कॅप राऊंडची कॉलेज आहे ती तुमची मात्र सेफ राहणार आहे. आता मित्रांनो, बेटरमेंटचा अजून एक नियम असा आहे की समजा तुम्हाला सेकंड कॅप राऊंडला जर का कॉलेज लागली असेल तर तुम्हाला सेकंड कॅप राऊंडची जी कॉलेज आहे ती कॉलेज तुम्हाला कंपल्सरी घ्यावी लागेल आणि जी फर्स्ट कॅप राऊंडची तुमची कॉलेज जी सेफ होती ती कॉलेज तुमची ऑटोमॅटिकली दुसऱ्या मुलाला शिफ्ट केली जाईल. म्हणजे तुम्हाला सेकंड कॅप राऊंडला जी कॉलेज लागली आहे त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागेल. आता त्या कॉलेजला त्या कॅप राऊंडला किती नंबरपर्यंत प्रेफरन्स लागू शकतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑप्शन फॉर्म फिल करताना तुम्हाला मी सांगणार आहे. हे तर झालं बेटरमेंटचं. आता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेली आहे अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स आणि त्या विद्यार्थ्यांना ती कॉलेज घ्यायची आहे तर त्या विद्यार्थ्यांना फ्रीज करावी लागते. म्हणजे स्वतःहून आपल्याला फ्रीज या ऑप्शनवर क्लिक करून 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज आपल्याला पेड करावी लागते आणि तुमची कॉलेज किंवा तुमची सीट त्या ठिकाणी फिक्स होते आणि त्या ठिकाणी तुमची सीट फिक्स झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला सर्व डॉक्युमेंट्स फीज वगैरे भरून त्या कॉलेजला तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकतात. आता मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये दोघंही प्रोसेस पाहणार आहोत. नॉट फ्रीज कसं करायचं आणि सेल्फ फ्रीज कसं करायचं हे सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपला आजचा असणार आहे. आता अजून एक प्रश्न जो सर्व विद्यार्थी विचारतात की बेटरमेंट करून सुद्धा आपल्याला 1000 रुपये फीस पेड करावी लागेल का. तर बघा मित्रांनो, तुमची कॉलेज तुम्ही जी कॉलेज आहे त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे नाही आहे, बट तुम्ही ती कॉलेजची सीट तुमची जी आहे ती फिक्स ठेवत आहात, म्हणजे त्या कॉलेजला सीट जी आहे
ती दुसरी सीट भेटणार नाही, तुमची कॉलेजची सीट सेफ असणार आहे. तर त्या सेफसाठी सुद्धा तुम्हाला 1,000 रुपये फीस पेड करावी लागते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही फीस फक्त फर्स्ट कॅप राऊंडलाच पे करावी लागते. एकदा तुम्ही 1,000 रुपये पेड केले त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंडला 1,000 रुपये परत पेड करण्याची गरज नाही. आता या व्हिडिओमध्ये आपण 100% कशाप्रकारे आपण सीट एक्सेप्टन्स अपडेट करायचे आहे हे सर्व आपण लाईव्ह बघणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करायचे आहे. तुमचे अकाउंट लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटरची प्रिंट वगैरे बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सीट एक्सेप्टन्स स्टेटस अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत असेल. या ठिकाणी तुम्हाला अपडेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी 3 ऑप्शन बघायला भेटत असतील. सर्वात प्रथम तुम्हाला कॅन्डिडेट सेल्फ ARC डाटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे. म्हणजे तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट्सला तुम्हाला एकदा रिव्हेरीफाय करून अशा प्रकारे टिक करून तुम्हाला प्रोफाईल जी आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते पुन्हा व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स सिलेक्ट करायचे आहे. कॅन्डिडेट सीट एक्सेप्टन्स या ठिकाणी तुम्हाला फ्रीज, नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट अशा प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर डायरेक्टली सेल्फ फ्रीज करा, किंवा तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंड ट्राय करायचं असेल तर डायरेक्टली बेटरमेंट करा. अशा प्रकारची सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये सीट एक्सेप्टन्स पेमेंट 1,000 रुपीज तुम्हाला या ठिकाणी पेड करायचे आहेत. आता 1,000 रुपीज कोणाकोणाला पेड करायचे आहेत तर सर्वच विद्यार्थ्यांना 1,000 रुपीज पेड करायचे आहेत. जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला बेटरमेंट करायचे आहे त्या विद्यार्थ्याची कॉलेजसुद्धा सेफ राहील, आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे सेल्फ फ्रीज करून त्या विद्यार्थ्यांनासुद्धा सीट एक्सेप्टन्स फीस जी आहे ती पेड करायची आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे ऑटो फ्रीज झालेले आहे, ऑटो फ्रीजसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे झाले आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा सीट एक्सेप्टन्स फीस जी आहे ती पेड करायची आहे. आता मित्रांनो, आपण 1 बाय 1 स्टेप कंप्लीट करूयात. सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी क्लिक हेअर टू कंप्लीट यावर तुम्हाला फर्स्ट स्टेपला क्लिक करायचे आहे. फर्स्ट स्टेपला क्लिक केल्याच्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवली जाईल. यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आहे. खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय डाटा करायचा आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय करायचे आहेत. या ठिकाणी इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, त्यानंतर तुमचे पर्सेंटेज, त्याच्यानंतर तुमचे SSC पर्सेंटेज, SSC ॲग्रिगेट, डिप्लोमा मार्क्स, मेल, त्याच्यानंतर रिलिजन, हिंदू, सगळं जे आहे तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या चेक करायचे आहे. आणि या ठिकाणी करेक्ट अशा प्रकारे जे आहे करेक्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून जे आहे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स एकदा चेक करून व्हेरीफाईड करायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात आपण सर्व डॉक्युमेंट्सला जे आहेत एकदा पाहून घेतलेले आहेत आणि सर्वांना जे आहे ते करेक्ट अशा प्रकारे टिक करून त्या ठिकाणी ब्लू जो आहे तो ब्लू बॉक्स आपण भरत आहोत. आणि तुम्हाला स्टेटसमध्ये सुद्धा करेक्ट अशा प्रकारे बघायला भेटत असेल. आणि या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला जे आहे ग्रीन बघायला भेटत असेल. ग्रीन म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही एकदा व्हेरीफाय केले आहे आणि ते तुम्हाला सर्व मान्य आहे. अशा प्रकारचे सर्व खाली डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला व्ह्यू करून जे आहेत ते सबमिट करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण जशा पद्धतीने या ठिकाणी SSC मार्कशीट किंवा हे डॉक्युमेंट जे आहेत व्ह्यू करून व्हेरीफाईड केले तर त्या ठिकाणी स्टेटस जो आहे तो करेक्टमध्ये तुमच्या बदलत आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सर्व स्टेटस करेक्टमध्ये बदलवायचे आहेत. मित्रांनो, स्क्रीनवर पाहू शकतात तुम्ही सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण करेक्टमध्ये बदलवलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली जर का सगळं बरोबर असेल तर प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पॉपअप मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग जे आहे ते सर्व डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत अशा प्रकारे ओके करून पुन्हा तुम्हाला प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. आता यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आपला येत आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अपडेट सीट एक्सेप्टन्स फ्रीज ऑर नॉट फ्रीज अशा प्रकारचा ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस बघायला भेटणार आहे फर्स्ट कॅप राऊंडचा. आता या विद्यार्थ्याला अदर दॅन 2 प्रेफरन्स लागला आहे तर या विद्यार्थ्याला जे आहे नॉट फ्रीज आणि बेटरमेंट आणि सेल्फ फ्रीज अशा प्रकारचे ऑप्शन बघायला भेटतील. आपण व्हिडिओमध्ये पुढे बघतच आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, सीट एक्सेप्टन्स कन्फर्मेशन डिटेल नॉट कन्फर्म्ड म्हणून येत आहे. म्हणजे आपण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सीट एक्सेप्टन्समध्ये जो आहे तो कन्फर्म केलेला नाही आहे. आता आपण या ठिकाणी फ्रीज आणि नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट करू शकतो. फ्रीज म्हणजे काय मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, हे कॉलेज तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही फ्रीज करून गेट OTPवर क्लिक करून OTP सबमिट करायचे आहे.
त्यानंतर जर का तुम्हाला कॉलेज मान्य नसेल आणि तुम्हाला ही सीटसुद्धा सेफ ठेवायची असेल आणि नेक्स्ट कॅप राऊंड ट्राय करायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली बेटरमेंट नॉट फ्रीज यावर क्लिक करू शकतात. आता मित्रांनो आपण बघू शकतो या विद्यार्थ्याच्या नॉट फ्रीज बेटरमेंटवर आपण क्लिक केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी गेट OTPवर क्लिक करायचे आहे आणि गेट OTPवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो OTP रिसीव्ड होणार आहे तो OTP टाकून अपडेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो अपडेट सीट एक्सेप्टन्स स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पॉपअप मेसेज पुन्हा एकदा येणार आहे. सर्व डिटेल्स करेक्ट आहे का तर ओके करून पुढे नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे सीट एक्सेप्टन्स फीज भरायची आहे. या ठिकाणी फीज जी आहे ती 1000 रुपये एवढी फीस प्रत्येक कॅन्डिडेटला असणार आहे. कॅटेगरी वाईज नाही आहे मित्रांनो, ही तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस 1000 रुपये प्रत्येक कॅन्डिडेटला भरावी लागणार आहे. तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल किंवा सेल्फ फ्रीज करायची असेल किंवा ऑटो फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला ही सीट एक्सेप्टन्स फीस पेड करायची आहे. ही फीज पेड केल्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपला येणार आहात. तुम्ही बघू शकतात मित्रांनो आपण जी सीट एक्सेप्टन्स फीज आहे ती अपडेट केलेली आहे, ती पेड केली आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला भेटलं असेल. याची प्रिंट घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचे आहे. जर का तुम्ही फ्रीज केलं असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट देऊन तुमची फीस देऊन तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे. जर नॉट फ्रीज केलं असेल तर याची प्रिंट तुमच्याकडे तुम्ही सांभाळून ठेवायची आहे. सीट एक्सेप्टन्स फीसची ही प्रिंट तुम्हाला ॲडमिशन करते वेळी लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपलं जे सीट एक्सेप्टन्स कन्फर्मेशन डिटेल असेल ते कन्फर्म झालेले आहे. या ठिकाणी स्टेटस अपडेट झालेला आहे, नॉट फ्रीज म्हणून आपण कन्फर्म केलं होतं तर या ठिकाणी कन्फर्म झाले आहे. ही प्रिंट तुम्ही सांभाळून ठेवायची आहे. ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला लागणार आहे. जरी तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंडला जायचे असेल तरी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी ही प्रिंट लागणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट सीट एक्सेप्टन्स स्टेटस लाईव्ह कशा प्रकारे आपण अपडेट करायचा हे सर्व कळालं असेल. आता नेक्स्ट कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग तुमची लगेचच स्टार्ट होणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे तुमचे नेक्स्ट कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग कशा प्रकारे करायची, लिस्ट कशा प्रकारे बनवायची सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन लागली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतात कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.